हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत आलूची भजी म्हणजेच काय बटाटा भजी. आणि मित्रांनो, बटाटा भजी बनवण्यासाठी एकदम सगळ्यात भारी पद्धत काय असते माहिती आहे? आज या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला कळेल. तुम्ही जी हॉटेलवर भजी खातात ना, त्याच्यापेक्षा पण 5 पटीने जास्त टेस्टी भजी आज मी तुम्हाला बनवून दाखवतो आहे, आणि ते पण घरी आणि एकदम झटपटमध्ये. तर कसला टाईम घालवतात, चला पूर्ण व्हिडिओ बघूया. सगळ्यात पहिला तिकडे मी मस्त मोठा बटाटा घेतलेला आहे. त्याला आपल्याला चांगला त्याचे स्लाईस करायचे आहेत. तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा बारीक बारीक कटिंग करू शकतात एकदम स्लाईसच्या ह्याच्यात. किती छान स्लाईस झालं तुम्ही बघू शकतात. असंच बटाट जाड ठेवायचं आपल्याला, तेव्हाच खाण्यासाठी मजा येते. आणि मोठं बटाट घ्या मित्रांनो कधी पण. हे बघा कसे स्लाईस झालेले आहेत आपले सगळे रेडी. तर चला आपण आता बेसन बनवूया, आणि बेसन एकदम वेगळ्या पद्धतीने. तर सगळ्यात पहिला आपण इकडे मस्त बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी पूर्ण बेसन टाकतो आहे मी इकडे. त्यानंतर मी थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहे. तांदळाचं पीठ यासाठी टाकतात की त्याच्याने आहे ना पकोडे मस्त असे कुरकुरीत होतात. त्यानंतर मसाला टाकून घेऊया. आपला घरचा जो लाल मसाला येतो ना, तो लाल मसाला इकडे टाकतो आहे. त्यानंतर मी हळद टाकतो आहे. हळद मी थोडीशीच घेतो आहे. त्यानंतर मी 2 चमचे मीठ घेणार आहे. 1 चमचा पूर्ण मीठ घेणार आहे, आणि एक थोडंसं चमचा म्हणजे 1.5 चमचे मीठ तुम्ही इकडे समजू शकतात. तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असेल तर जास्तही बनवू शकतात. त्यानंतर जिरं घेतलेलं आहे. चांगला हाताने असं त्याला एकदा मस्त क्रश करून घ्या, आणि मग असं मस्तपैकी टाका त्याच्यामध्ये. थोडंसं हिंग पण घ्यायचं आहे मित्रांनो. तर आपण एकदम अर्धा चमचा इकडे हिंग घेणार आहोत. हिंगाने पोटाला काहीच त्रास होत नाही, त्याच्यासाठी भजी पकोडे कधीही हिंग वापरा. तर आपण हिंगसुद्धा घेतलेला आहे. आता सगळ्यात मेन येणार ते म्हणजे कोथिंबीर. तर आपण इकडे आता कोथिंबीर पण टाकून घेऊया, आणि आता याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे मित्रांनो. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी पहिलाच जास्त नाही टाकायचं. मी थोडंसं पाणी घेणार आहे इकडे, म्हणजे एक अंदाजानुसार आपण घेणार आहोत. पहिलं थोडंसं टाकतो, मिक्स करून घेऊया. जर वाटलंच पाणी कमी आहे तर मग पुन्हा आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. म्हणून पहिला बघा मी एकदम मस्त आता असं मिक्स करून घेतो आहे. पण जाड झालेलं आहे खूप, तर आपल्याला पाण्याची गरज आहे. आपण परत थोडंसं पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी यासाठी नको, जास्त पण पातळ नाही बनवायचं आहे. आपल्याला कशी भजी एकदम चांगली पुरीसारखी बनवायची आहे ना मित्रांनो एकदम, म्हणून त्यासाठी. तर हे बघा आता छान एकदम परफेक्ट मिक्स झालेलं आहे. अजून थोडं मिक्स करा बस, की ते बरोबर मस्त जाड होऊन जाईल. थोडंसं एकदम पाणी टाकतो आहे मित्रांनो, कारण खूपच जाड झालेलं आहे. एकदम थोडंसं घेतो बस. आणि आत्ता बघा एकदम आपलं बेसन परफेक्ट रेडी होईल. आणि बेसनसुद्धा बघा कसं बनवलेलं आहे. जसं हॉटेलमध्ये असते ना नुसतं पिवळा कलर, तसं नाही. तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर जिरं सगळं टाकलेलं आहे, आणि त्याच्याने टेस्ट खूप भारी येते. तर बघा असं रेडीचं झालेलं आहे आपलं पूर्ण बेसन. आता याच्यामध्ये आपण जे स्लाईस केले आहेत बटाट्याच्या, हे बघा असं जाड मस्त बनवलेलं आहे. असं जाडच बनवा मित्रांनो, जास्त पण पातळ नको आहे आपल्याला. आता आपण ज्या स्लाईस केल्यात ना बटाट्याच्या, त्या सर्व आपण याच्यामध्ये टाकूया आता. आणि याला कमीत कमी 5 मिनटासाठी थोड्या वेळ असं ठेवू द्या, म्हणजे कसं आहे बटाट्याला चांगलं पूर्ण ते बेसन आहे ना छान लागून राहील. आणि त्याच्याने काय होते, बटाट्यामध्ये सगळी टेस्ट आहे ना ती छान उतरते. मीठ वगैरे आपलं जे मसाला वगैरे आपण टाकला आहे तो. तसंच मी आता इकडे 5 मिनटासाठी ठेवून देतो आहे. आणि हे बघा असं उचलायचं आहे नंतर, आणि तेलात टाकायचं आहे. तर चला मित्रांनो, तेल गरम करत ठेवूया पहिला, आणि मग लगेच भजी बनवायला सुरुवात करूया. तर आपण इकडे कढई घेतलेली आहे, आणि त्याच्यामुळे आता तेल घेतो आहे मी. तेल अंदाजाने घेणार आहे, तुम्ही कमी घेऊ शकतात, किंवा तुम्हाला जास्त पाहिजे असेल. जास्त तेलाची गरज नाही आहे, तर मी इकडे कढईपेक्षा तरी कमीच ठेवतो आहे तेल. आता याच्यामध्ये आहे ना तेल गरम कसं होईल आपल्याला कळणार तर नाही, म्हणून आपण आता एक भजी टाकून बघूया. तर तेल अजून पाहिजे तसं गरम नाही झालेलं आहे. ही जेव्हा भजी वर येईल ना पूर्ण, तेव्हा समजायचं तेल गरम झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर मी बाकीच्या भज्या टाकायला सुरुवात करेन. आता ही भजी जशी वर येईल, वर आली की समजायचं तेल खूप छान गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात भजी आता वर आलेली आहे, म्हणजे तेल गरम झालेलं आहे आता. तर आपण आता सुरुवात करूया मित्रांनो सगळ्या भज्या टाकण्यासाठी, आणि एक एक करून सगळी भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आता. आणि बघा तुम्ही बघू शकतात तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून सगळ्या भज्या तेलामध्ये अशा घालून घेऊया, आणि त्याला चांगलं 2 ते 3 मिनटासाठी चांगलं शिजू द्या, आणि मग आपल्याला पलटी करायची आहे.
भजीला छान कलरसुद्धा आलेला आहे. तर आता आपण एक एक भजी अशी हलक्या हाताने एकदम पलटी करून घेऊया. आणि तुम्हाला जसं मी बोललो होतो की भजी एकदम पुरीसारखी फुगत चाललेली, तुम्ही बघू शकतात भजी कसे छान फुगतात. तर मित्रांनो, हेच आहे आपण घरी जे बनवतो ना ते एकदम भारी बनवतो आणि हॉटेलमध्ये आपल्याला कसंही देतात. म्हणून सांगतो, असेच घरी पकोडे बनवा आणि एकदम आनंदाने खा. तर मित्रांनो, आपली भजी तर रेडी झालेली आहे. आता आपण 2 ते 3 मिनटासाठी अजून त्याला तेलात चांगलं ठेवूया, म्हणजे बटाटा आहे ना ते चांगलं शिजेलमध्ये. आणि त्यानंतर आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या भज्या परत आपण तेलामध्ये घालूया. तर भजी रेडी झालेली आहे, पिवळी आणि थोडी लालसरसुद्धा झालेली आहे. तर आपण झाऱ्याने आता काढून घेऊया सर्व. थोडा वेळ असं याच्यामध्ये काढून तेल सगळं काढून घ्या चांगलं. आणि मग लगेच दुसऱ्या भज्या काढायला पण आपण सुरुवात करूया. भजी पण तुम्ही छान बघू शकतात, कोथिंबीरमुळे किती एकदम छान वाटते. असं खायला पण खूप मजा येते मित्रांनो. मी खूप वेळा बनवतो आणि खूप वेळा खातो, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आपण भज्या काढून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या भज्या आपण परत तेलावर घालूया. आता तेल गरम असल्यामुळे भजी खूप फास्ट आता शिजेल आणि छान एकदम. तर ही झालेली आपली भजी सर्व रेडी. आणि आता आपण मस्तपैकी टेस्ट करूया भजीला. तर सगळ्यात पहिला मी एक लहानवाली भजी उचलतो इकडे आणि तिला मस्तपैकी अशी, हे बघा तुम्हाला दाखवतो मी तोडून, किती छान आतमध्ये शिजलेली आहे बघा. तर मित्रांनो, खाऊन बघतो आणि तुम्ही पण पट्टापट जा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना फॅमिलीमध्ये सगळ्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आणि आजसाठी एवढंच.